नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, फार्मिंग बिझनेस यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये कावेरी जातीच्या पिल्लांचं ब्रूडिंग कसं करायचं ते दाखवणार आहे। त्यासाठी सगळ्यात पहिला आम्ही हा शेड तयार केलेला आहे। ह्या शेडसाठी आम्ही छोट्या खणाची अशी जाळी वापरलेली आहे, जेणेकरून त्यातून उंदीर, घुस किंवा मांजर आतमध्ये येणार नाही। आणि बाजूने त्याच्या बाहेरून जी पोल्ट्रीसाठी पिवळा कागद वापरतात प्लास्टिकचा, तो कागद वापरलेला आहे। त्यामुळे आतलं टेम्परेचर मेंटेन राहण्यासाठी मदत होते आणि पाऊसही आतमध्ये लागत नाही। त्यानंतर खाली कोबा करून घेतलेला आहे आणि ही अशी लाईटीची आम्ही सोय केलेली आहे। हे पिवळे बल्ब सोडण्यासाठी 200 किंवा 100 वॅटचे बल्ब आम्ही सोडलेले आहेत आणि ह्या टोपल्या वापरलेल्या आहेत। त्यामुळे खाली टेम्परेचर मेंटेन राहण्यासाठी किंवा कमी बलात जास्त उष्णता तयार होण्यासाठी त्याची मदत होते। तर पहिल्या दिवसाच्या पिल्लांसाठी हा आम्ही बाजूने कागद हे पार्टिशनसाठी वापरलेला आहे। हे पार्टिशन शक्यतो गोलच वापरावं, जेणेकरून पक्षी एकमेकावर जात नाही। जर कोणा असेल तर मग कोण्यामध्ये पक्षी एकमेकावर चढून एखादा पक्षी मरतो। त्यानंतर खाली पहिल्या दिवशी पेपर हातरून त्याच्यावर पक्षी हा सोडला आहे। ह्या पक्षासाठी आम्ही मका चुनी टाकतो पहिल्या दिवशी आणि पहिल्या दिवशी गुळ पाणी देतो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना पाण्यातून लेक्झिन पावडर आणि 3 दिवसापर्यंत मका चुनीच द्यावी लागते। 3 दिवसानंतर मग त्यांना हे वायमरल औषध आहे, हे वायमरल पाण्यातून आणि बारामती ॲग्रोचं प्री स्टार्टर त्यांना चालू करतो। त्यानंतर 5व्या दिवशी त्यांना मल्टीविटॅमिन पाण्यातून देतो। त्यानंतर 3ऱ्या दिवसानंतर त्यांना हे अशा प्रकारे भाताची तूस आणून त्याच्यामध्ये पक्षी सोडला जातो। 7व्या दिवशी त्यांचं लसीकरण होतं, डोळ्यातून लासोटा दिला जातो। त्यानंतर 14व्या दिवशी डोळ्यातूनच त्यांना गंभोरा दिला जातो। 14व्या दिवसानंतर 15व्या दिवसापासून त्यांचं ब्रूडिंग थांबवलं तरी चालतं, त्यांना ह्या पिवळ्या बलाची किंवा उभेची गरज नसते। त्यानंतर त्यांना मग चोची जाळून बाहेर सोडलं तरी चालतं। त्यानंतर 21व्या दिवशी त्यांना पाण्यातून लासोटा आणि 28व्या दिवशी पाण्यातून गंभोरा एवढं देऊन त्यांचं 1 महिन्यापर्यंत ब्रूडिंग पूर्ण होतं। हा पक्षी आमच्याकडे जर आम्ही लोकलला विकला एक करून तर मग 350 रुपये किलोने जातो। पण जर पूर्ण बॅच जर काढायची असेल तर मग हा व्यापाऱ्याला दिला तर व्यापाऱ्याला सरासरी 150 रुपये किलोपर्यंत हा पक्षी जातो। 15 दिवसानंतर हा आम्ही पक्षी असा चोच जाळून इकडे मोकळ्या वातावरणात सोडलेला आहे। सध्या थंडीचं आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे एक बल्ब त्यांना लावलेला आहे। महिलांसाठी हा घरगुती स्वरूपात व्यवसाय चांगला आहे, एक उत्पन्नाचं साधन म्हणून, आणि ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी हा चांगला उपक्रम आहे। त्याला जास्त वेळ लागत नाही, सकाळी 1 तासभर आणि संध्याकाळी तासभर त्यांची पाण्याची भांडी वगैरे स्वच्छ करून किंवा त्यांचं खाद्याची भांडी स्वच्छ करून त्यात खाद्य टाकण्यासाठी वेळ जातो। आणि जर काय अधिक माहिती हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही फोन करून याच्याबद्दल माहिती विचारू शकता। धन्यवाद।